मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी आज हिंगोलीमध्ये जे आहे ते मराठा बांधवांना मराठा कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे। हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते हे कुणबी मराठा प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। आपण बघतोय की या स्क्रीनमध्ये सगळे मराठा बांधव आहेत आणि सगळ्याच्या हातामध्ये जे आहेत ते मराठा कुणबी प्रमाणपत्र आलेले आहे। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। नेमका आपण अर्ज कधी दिला होता आणि अर्जानंतर किती दिवसानंतर आपल्याला हे प्रमाणपत्र मिळालं? 15 दिवस झाले ते आमची 15 दिवसाला अर्ज दिलता आम्ही आणि नंतर आम्हाला प्रमाणपत्र वाटण्यात आले। आज जेव्हा मुंबईचं आंदोलन झालं त्याच्यानंतर जी.आर. निघाला, त्या जी.आर. नुसार हे प्रमाणपत्र आहे की 33-34ला नोंदी असल्यामुळे आम्हाला सिंधी समिती ज्यावेळेस होती नेमवली होती त्यावेळेचे आहे प्रमाणपत्र आहेत आमचे नोंदी दिलेले आहेत। खरं तर हे सांगतात की 1933 आणि 34 मध्ये नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र आहे, मात्र हे जी.आर. नंतरचे काही ॲप्लिकेशन केले का? नंतर केलं नाही। आमचे आधीच नोंदी होत्या शिंदे समिती असताना, त्यावेळेस आमचा नमुना नंबर 33 आणि 34 त्यामध्ये आमच्या नोंदी सापडल्या। त्या पूर्वजाशी आम्ही वंशावळ बनवली आणि त्या पूर्वजाशी आमचे नावं जुळत आहेत, त्यानुसार आम्ही अर्ज केला आणि आम्हाला आज रोजी सन्माननीय पालकमंत्री नरहरी झिरवळकर साहेब यांच्या हस्ते आम्हाला प्रमाणपत्र देण्यात आले आणि भविष्यामध्ये आमच्या मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आम्हाला फायदा होईल या प्रमाणपत्राचा। त्यासाठी मी सर्वांचे मनोजदादा जरांगे पाटील यांचे आभार मानतो व सर्व मराठा समाजाचे सुद्धा आभार मानतो। मग हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं यश म्हणायचं का? आज यांच्या हातामध्ये प्रमाणपत्र त्यांच्या आंदोलनाचं यश। अजूनही लोक कन्फ्यूज आहेत, लोकांना हैदराबाद काय हेच कळत नाही मराठा बांधवांना। त्यासाठी काही आपण चर्चा केली का अधिकाऱ्यांशी किंवा मग इतर कोणाशी? अधिकारी चर्चा केली। हैदराबाद गॅजेटचे प्रमाण भेटणार होतं। ज्यावेळेस हैदराबाद गॅजेटमध्ये काही तपासणी चालू होतं, नोंदी होतं, समजा तुमच्या गावात उदाहरण XYZ गाव आहे, त्या गावात त्या काळात शेती करणारे माणसांची आकडेवारी आहे आणि त्या आकडेवारीसमोर आणि 1967च्या अगोदर जी 7/12 आणि त्याच्या मागचे खसरा पत्रक, कप पत्रक, पाणी आणि कर पावती हे बघून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील। असे कोणाला होणार नाही आणि बोगस प्रमाणपत्र अजिबात करीत नाहीत। अधिकारी आपले इथले शार्प आहेत। खरं तर तुम्ही किती जणांना, कुठलं गाव आहे तुमच्या आणि गावातल्या किती जणांना हे प्रमाणपत्र मिळालं आहे? आमचं गाव नौखा आहे आणि 22 जणांना प्रमाणपत्र भेटलेले आहेत। एकाच गावातील 22 लोकांना हो, 22 जणांना अजून बी आहेत, चालू आहेत। तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता हे प्रमाणपत्र घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये हे प्रमाणपत्रानुसार अजून तुमच्या नात्यागोत्यातल्या प्रमाणपत्र निघणार का? काय माहिती देण्यात आली तुम्हाला? नाही, आम्हाला काय आदेश नाही वरून काय तसा, नंतर आल्यावर बघू। खरं तर एकाच कळमनुरी तालुक्यातील नौखा गावातील या सर्व 22 बांधवांना जे आहे ते मराठा कुणबी प्रमाणपत्राचं आज वाटप करण्यात आलेलं आहे। मात्र हे वाटप जे आहे ते हैदराबाद गॅजेटनुसार नसून शिंदे समितीने जे नोंदी सापडल्या होत्या त्यानुसार असल्याचं या सर्व मराठा बांधवांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।